मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन या ठिकाणी पाहूया कोणाला आमंत्रित केलं जात आहे. 5 षटकांचीच ही सुद्धा लढत असेल. चला वेळ होतोय, मॅचला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकवर निमिष रेडकर, नॉन स्ट्राईकला 22 शेलार, स्काय रायडर टीम भटवाडीसाठी. आणि एका महत्त्वपूर्ण मॅचला सुरुवात होईल. मान्य श्री चंद्रकांत शेठ रामदास पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लाख मोलाची क्रीडा स्पर्धा आपण तुर्भेगावमध्ये नवी मुंबईच्या पाहतोय. आणि आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं सन्मेश वाघमारे आमचे मित्र हे देखील या ठिकाणी उपस्थित राहतात, म्हणजे सगळेच महत्वाचे आहेत. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर फटका तर खेळलाय, परंतु पाहूयात पहिल्याच बॉलवर आक्रमण केले आणि पहिल्याच बॉलवर निमिष रेडकर, या हंगामात चर्चेतील खेळाडू निमिष रेडकर आलाय आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना आपले इरादे स्पष्ट करतोय. सुलतान सारख्या दिग्गज गोलंदाजावर हा हल्ला होता, परंतु कमबॅक करणं सुलतान या ठिकाणी जाणतात. निमिषने बॅटिंग बॉलिंग दोन्ही खूप चांगली केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुलतान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. वेगात बॉल पाहायला मिळतोय, परंतु उसळी जास्त आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 22 आणि निमिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुलतान, स्विंगचा सुलतान देखील म्हटलं जातं यांना, गोलंदाजीसाठी आहेत. यावेळेला कव्हर्सला खेळलाय बॉल, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही होऊ शकलाय आणि निमिषला माघारी परतावं लागेल. सुलतानी वसुली करतायत विकेटची. जरी पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर विकेट घेत आहेत. निमिषला माघारी परतावं लागेल. शिवाजी जातात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी पाडेकर, शिवाजी बॅटिंगसाठी. मागील मॅचमध्ये देखील एक चांगली कामगिरी त्यांच्याकडून राहिली होती. पहिलं षटक मार्गस्थ आहे सुलतान. या स्पर्धेत जर पाहिलं तर आज 8 बलाढ्य संघ सहभागी झाले, त्यातील 2 संघ आता आज उरलेले आहेत. स्काय रायडर भटवाडी आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. वेगवान बॉल, परंतु पाठीमागे गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जाईल, जिकडे 1 धाव मिळेल. धावसंख्या 8 वर जाईल. दोन्ही संघांमध्ये जर पाहिलं तर 2 सामने झाले होते. एक बांद्रा कोलगेटच्या मैदानामध्ये आणि एक सामना जर पाहिलं तर विक्रोळी सर्कल या मैदानामध्ये. दोघांनी एक मॅच जिंकली आहे. यावेळेला सरळ समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावर. 22 स्ट्राईकवर. घाटकोपर भटवाडीचं नाव या खेळाडूने देखील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर गाजवलंय. असा खेळाडू आपला पाहायला मिळतोय. 22 शेलार स्ट्राईकवर बॅटिंगसाठी. बॅट तर फिरवली, परंतु सुलतान यांचा बॉल काही बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या जर पाहिली तर 9 झालेली आहे. सुलतानचे खूप मोठ्या प्रमाणावर चाहते देखील या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. अगदी खोलवर. सुरुवात चांगली नव्हती झाली. पहिल्या एका बॉलला 7 रन दिल्या होत्या, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर केवळ 9 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत सुलतान यांनी. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात अनुराग मिश्रा. मागील मॅचमध्ये अनुरागच्या वेगाची चर्चा होती आणि आता तोच अनुराग या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी पाडेकर बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत.
लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू देखील आहेत आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये मग गोलंदाज फलंदाज हे देखील बऱ्यापैकी कारण तंत्राशी इकडे तडजोड करणारा खेळाडू नाही चालणार. इकडे तंत्राशी मिळतो जुळतं घ्यावं लागतं. मेरिटवर क्रिकेट खेळावं लागतं या क्रिकेटमध्ये. तुम्हाला या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर हो शिवाजी पाडेकर या ठिकाणी वेगात बॉल केला, खोलवर केला आणि त्यानंतर जर पाहिलं तर शिवाजी पाडेकर मागील मॅच मध्ये देखील त्यांनी अशीच चांगली धडाकेबाज सुरुवात केली होती. या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर अनुरागचा हा पहिलाच बॉल होता वेगात करण्याचा प्रयत्न आणि शिवाजीने मात्र समोरच्या दिशेने एक लांब लचक षटकार खेळलेला आहे. गतवर्षी जोगेश्वरीच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला होता. ऑक्सिजन मास्टरच्या स्पर्धेमध्ये शिवाजी पाडेकर यांनी आणि या षटकारांची धावसंख्या जर पाहिली तर 15 वर जाते. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नात अतिरिक्तच्या स्वरूपातील धावा येत आहेत. गुरुनाथ पाटील सर असतील, उदय तांडेल सर असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्रजी पाटील सर पाहायला मिळत आहेत. तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. भावेश शेलार आणि शिवाजी पाडेकर दोन्ही घाटकोपर भटवाडीचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये सध्या. याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्याला समोर खेळलाय परंतु तिकडे फिल्डर आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघांमधील ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण या वर्षी मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आणि फायनलमध्ये जाण्याचा सपाटा आदित्यप्रिया लॉजिस्टिक या टीमने सुद्धा लावलेला आहे आणि या वर्षी नवोदित संघ परंतु प्रभावित करणाऱ्या संघांमध्ये स्काय रायडर भटवाडी सुद्धा नाव आवर्जून घेतलं जाईल. नवोदित खेळाडूंचा संच देखील बांधला गेला. त्याच्या जोडीला काही अनुभवी खेळाडू देखील पाहायला मिळाले आणि दीपक चव्हाण साहेबांचा संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय. विकास कोरडे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन मोरे यांची टीम देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलेली अतिरिक्त उसळी वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 19 धावांवर 5 षटकांच्या या लढतीमध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहणार आहे. तो मात्र स्काय रायडर भटवाडीचा सुद्धा कारण समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. आजच्या दिवसातील उच्चांक देखील 87 धावांचा स्काय रायडर भटवाडीचा होता परंतु पाहायचं आदित्यप्रिया लॉजिस्टिक. या वेळेला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झाला आहे. 1 धाव तिकडे घेतली गेलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. शिवाजी एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भावेश आहेत आणि गणसोलीचा एक वेगवान गोलंदाज अनुराग मिश्रा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईतून देखील गेल्या काही वर्षात खूप चांगले आणि दर्जेदार खेळाडू पुढे येऊ लागले जे व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगली छाप सोडत आहेत. गोलंदाज येत आहेत, फलंदाज येत आहेत. ओमी असतील त्याचबरोबर जर पाहिलं तर सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी विशाल शाह असतील. विकी सध्या भारतभर चर्चेत आहे. अशी खूप सारी नावं येत आहेत नवी मुंबईमधून देखील जी चर्चेत आहेत. यावेळेला वेग होता, उसळी देखील होती. या बॉलला एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 वर स्थिरावलेली आहे. या षटकाची सुरुवात जर पाहिली तर षटकाराने झाली होती कारण पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या मात्र 9 धावा आल्या होत्या. या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. शिवाजी आणि भावेश वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा आणि हा वेग कुठेतरी वाढवण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा स्वैर चेंडू येतोय. धावसंख्या पुढे जाईल. 21 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शिवाजी पाडेकर पुन्हा एकदा आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो जिंकणार या मानाच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत जाणार आहे. नवी मुंबईतील ही स्पर्धा आपण पाहतोय तुर्भे गावामध्ये खूप चांगलं आयोजनही या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या वेळेला एक वेगवान फटका खेळला खरा परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत.
त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहिलं ओमकार देसाई होते आणि त्यांच्याच दिशेने हा चेंडू गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सध्या आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे बॉलच्या उसळीसाठी. नो बॉल. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. पुन्हा एकदा अनुरागला यावं लागेल गोलंदाजीसाठी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जात असताना पाहायला मिळते. 1 विकेट माघारी आणि फ्री हिट असणार आहे. पाहूया या फ्री हिटचा चेंडूचा फायदा कशा प्रकारे भावेश घेत आहेत. अनुरागचा वेग बरंच काही सांगून जातोय परंतु या ठिकाणी भावेश तंत्रशुद्ध फलंदाजी देखील त्यांच्याकडून सातत्याने पाहायला मिळते. वेगात बॉल टाकला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. सुंदर गोलंदाजी केलेली आहे परंतु या ओव्हरमध्ये धावा बनलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर 24 झाली आहे. 12ची सरासरी इकडे आहे आणि जर 55-60 किंवा ही धावसंख्या जर झाली तर एक चांगली धावसंख्या बनू शकते या मैदानाच्या ज्या पद्धतीने भौगोलिक परिस्थिती आहे. पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. सुलतान आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर सुलतान यांना आपण पाहतोय. मुकेश दास आहेत. आरफ आहेत. चांगली स्ट्रेंथ आहे. बंटी बद्रिके, भावेश नाईक, ओमकार देसाई या टीममध्ये समाविष्ट होताना पाहायला मिळत आहेत. ओमी केणी आहेत. अमित पाटील आहेत. मुकेश दास आहेत. एक चांगली स्ट्रेंथ असणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि हळूहळू पहा एक टीम उगाच बनत नाही. हळूहळू ती टीम बनत राहते. एक एक खेळाडू ॲड होतो. वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिला बॉल सुलतान यांच्या नावे राहताना पाहायला मिळतोय. भावेश यांनी बॅट फिरवली खरी परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. यावेळेला देखील फुल टॉस परंतु प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलंय आणि तिकडे एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळतं. थोडंसं स्ट्रगल या मॅचमध्ये सुरू आहे भावेश यांचं परंतु त्यातून बाहेर पडावं लागेल. धावसंख्या 25 वर जाते. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. सुलतान आलेत परंतु समोर शिवाजीने सुरुवात मात्र षटकाराने केली होती आणि प्रभावित केलं होतं. पहिल्या मॅचमध्ये शिवाजीने चांगली बॅटिंग केली होती. धाव मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यस इकडे विकेट येताना पाहायला मिळते. धावबादच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळतील शिवाजी ज्यांनी षटकाराने सुरुवात केली होती. त्यांना 10 धावांवर धावबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. भविष्यात मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या जर पाहिली तर 25 झालेली आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. नजमुल मंडल 22च्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुलतान 2 सुलतान पुन्हा एकदा यावेळेला उसळी होती बॉलला. खेळले जरूर परंतु तिकडे गोशांकित क्षेत्रात एका धावेसाठी हा चेंडू गेलाय. सुलतान हो आणखीन एक बॉल अगदी वेगात खोलवर टप्प्याचा सुलतान यांच्याकडून येतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी धाव जरूर मिळणार आहे पण तो धाव संख्या 26 वर जाताना पाहायला मिळते. 27 वर जाते. सुलतानकडून चांगली कामगिरी होते. खूप चांगली कामगिरी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. समोर जर पाहिलं तर भावेश शेलार
एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. या विकेटवर खेळणं तेवढं सोपंही नाहीये. या वेळेला वेगवान बॅट फिरवली खरी, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. मिक्स फील्ड थोडीशी होते खरी, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. काय बॉलिंग केली आहे सुलतानने. खूप चांगली गोलंदाजी सुलतान यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये सुलतानने केवळ 4 रन दिलेले आहेत. 2 ओव्हरमध्ये केवळ 13 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यांनी घेतली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, परंतु अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 28 झालेली आहे. आरफ यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. आरफ शेख बदलापूर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 घेऊन 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 28 झालेली आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, सेमीफायनलची मॅच, अंतिम फेरीत कोण जाणार याच्यासाठी रंगलेला हा सामना पाहायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं. विशेष म्हणजे खूप चांगलं मैदान आहे. पावसाळ्याच्या दृष्टीने आयडियल मैदान आहे. कितीही पाऊस आला तरी या मैदानावर पाणी थांबत नाहीये, कारण आज धोधो पाऊस कोसळला. यावेळेला उसळता बॉल होता, त्याला मात्र या ठिकाणी खेळलाय. एक चांगला फटका आला खरा, परंतु काही फुटाने अंतर बॉल पलीकडनं गेला आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 29 झालेली आहे. मैदानामध्ये गोशांकित क्षेत्र देखील आहे, त्यामुळे योग्य पद्धतीने हे चेंडू टोलवावे लागतायत. आरब पुन्हा एकदा 22 साठी. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. 2 खेळाडू प्रयत्न करत होते, परंतु त्यांना बीट करत असताना बॉल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. पहिल्या बॉलवर जे काही राहिलं होतं दुसऱ्या बॉलवर पूर्ण करतायत भावेश, आणि एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून इकडे आलेला आहे आणि धावसंख्या 33 वर जाताना पाहायला मिळते. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आरफ समोर जर पाहिलं तर भावेश शेलार. या वेळेला उसळी जास्त पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 34 वर जाते. भावेश सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल आणि हळूहळू मात्र या ठिकाणी लय पकडू लागलेले आहेत, परंतु वैविध्यता तर आरफकडे देखील ठासून भरलेली आहे. जोडीला जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये ज्यांनी 5 षटकार खेळले होते तेच नजमुल मंडल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनू कांबळेने आजचा दिवस गाजवलाय. दोन्ही मॅच शेवटच्या बॉलवर षटकार मारत असताना जिंकून दिल्या. एका मॅच मध्ये 3 आणि एका मॅच मध्ये 4 पाहिजे होते. यावेळेला टप्प्याचा बॉल, परंतु पाहिजे किती धावा त्या ठिकाणी मिळतील. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. टप्प्याच्या बॉलला मात्र या ठिकाणी खेळलं जरूर, परंतु एकच धाव यावेळेला मिळणार आहे. धावसंख्या 35 झाली आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर आणि समोर जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. या वेळेला वेगात बॉल येताना पाहिला मिळाला. डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळत असताना, आणि धावसंख्या 35 वर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. आरबचं कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. यावेळेला स्ट्रोक चांगला होता. टप्प्याचा बॉल, परंतु त्याला समोर खेळलाय. भावेशच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक आलाय. यावेळेला चांगला स्ट्रोक होता. आतापर्यंत ते प्रयत्न मिड विकेटला करत होते, परंतु मिड विकेटला खेळत असताना 2 बॉल घोषांकित क्षेत्रात गेले, त्यामुळे यावेळेला थोडासा इरादा बदलला. बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले आणि यावेळेला यशस्वी देखील झालेत. धावसंख्या 41. चौथी ओव्हर सुरू आहे. एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने भावेश बॅटिंग करताना पाहायला मिळतात. आता 14 वर ते पोहोचलेले आहेत. एक मोठी मॅच आहे, आजच्या दिवसातील शेवटची मॅच, आणि जो जिंकेल कमीत कमी 50,000चा मानकरी ठरेल आणि जास्तीत जास्त 1 लाखाचा सुद्धा.
उद्या सुद्धा ओव्हर 40 गटातील 4 टीम पाहायला मिळतील. खुल्या गटातील 4 टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नो बॉल घोषित केला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बराचसा उसळी घेताना पाहायला मिळाला. धाव संख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाईल, ती म्हणजे 42 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा आरफ. या षटकात मात्र बऱ्यापैकी धावसंख्या उभारली गेलेली आहे. भावेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईमध्ये आपण सगळे आहोत. या वेळेला पुन्हा एकदा बॉलची अतिरिक्त उसळी, पुन्हा एकदा नो बॉल. अतिरिक्तच्या धावा मात्र या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत. 43 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. फ्री हिट कायम आहे. भावेश विरुद्ध आरफ, दोघांमधील चांगला संघर्ष रंगलाय सध्याच्या घडीला. एकाकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, तर एकाकडे डावाला आकार देण्याची क्षमता आहे. असे खेळाडू भावेश शेलार यांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. 43 वर धावसंख्या पोहोचली आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. पुन्हा एकदा उसळी आणि याही वेळेला नो बॉल. प्लस एक धाव देखील मिळणार आहे. थोडेसे दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नात अतिरिक्तच्या धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या आता पाहायला मिळते ती 45 धावा. पहा, हे एका डावामध्ये नाही, दोन्ही डावामध्ये होत आहे. अतिरिक्तच्या धावा आज दिवसभरात मोठ्या प्रमाणावर आल्यात आणि सगळ्या टीमकडून त्या आलेल्या आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट या खेळपट्टीचा अंदाज घेणं आणि अंदाज घेऊन गोलंदाजी करणं, या दोन्ही गोष्टी आहेत. बॅट्समनला सुद्धा तेच करायचं, कारण घोषांकित क्षेत्र अर्ध आहे किंवा अर्ध्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला फटके सुद्धा मोजून मापून मारायचे, त्यामुळे ते सुद्धा एक आव्हान आहे. परंतु इकडे या षटकामध्ये धावा बनवू लागलेल्या आहेत. पंचेचाळीस धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीट कायम आहे, खेळवत आहेत पंच. 22 स्ट्राईकवर. वेगातील बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल. आरफ सारख्या गोलंदाजाकडून अशा प्रकारच्या चुका कमी पाहायला मिळतात, परंतु ओला विकेट असल्या कारणाने, ओला बॉल असल्या कारणाने, वरून पाऊस कोसळत असल्या कारणाने भल्या भल्यांकडून या गोष्टी होत राहतात. परंतु इकडे धावसंख्या हळूहळू बनू लागलेली आहे. 46 धावा. यावेळेला मात्र वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. सर डिक्लेअर आहे का? यस. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 47 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. मुकेश दास मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आणि आता पाहूयात या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. इकडे मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर नजमुलने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. 5 षटकार खेळले होते. आणि आता या पहिल्या डावातील शेवटची ओव्हर. पहिला बॉल थोडासा उंचावरून आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरलाय देखील. आणि नजमुल मंडल यावेळेला दिशा स्क्वेअर लेगचे निवडताना पाहायला मिळालेले आहेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु हो यस, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
अंधाराचं साम्राज्य देखील थोडंफार, कारण मोठ्या प्रमाणावर काळे ढग जमा झालेत आकाशामध्ये. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु पाहूया समोरच्या दिशेने खेळलाय, टायमिंग मात्र होऊ शकलेलं नाहीये आणि 22ला माघारी परतावं लागतंय. त्या ठिकाणी येते 22 यांची विकेट. प्रथमेश येतात बॅटिंग करण्यासाठी. अंतिम काही बॉल मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत. या षटकात चांगली गोलंदाजी, मागील ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती प्रथमेश चव्हाण. एक युवा टॅलेंटेड खेळाडू घाटकोपरचे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर मुकेश, हा बॉल जर पाहिलं तर जास्त उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल. 2 स्पर्धेमध्ये जेवढे वाईट टाकले जातात एका स्पर्धेमध्ये आज टाकले गेलेत आणि एका दिवसात टाकले गेलेले, सगळ्यांनी टाकलेले आहेत. या वेळेला फटका खेळलाय, पाहूया. बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी. मुकेश, कॅच पकडण्याचा प्रयत्न, एकाकडून सुटली, परंतु दुसऱ्याने मात्र त्या ठिकाणी सहकार्य केलं. प्रथमेशला माघारी परतावं लागतंय. $49 धाव फलकावर आहेत. शेवटचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी बाकी आहेत. पाहूया. काही दिसायला मार्ग नाहीये, एवढ्या जोरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसातलं क्रिकेट. काय वेगात बॉल मात्र या ठिकाणी टाकलाय, त्याला डोलावण्याचा प्रयत्न. दिनू, कॅच मात्र त्या ठिकाणी सुटली आहे. आता काहीच दिसायला मार्ग नाहीये. धाव संख्या 50 झाली आहे. नजमुल मंडल, हा बॉल मात्र निर्णायक असणार आहे. धो कोसळतोय पाऊस आणि त्यात सुरू आहे पावसातलं क्रिकेट. यावेळेला देखील आपण पाहू शकता खूप चांगली गोलंदाजी, काय बॉलिंग केली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. मुकेश दासने जी गोलंदाजी केली आहे त्याचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. 50 धावा झालेल्या आहेत. 51 धावांची आवश्यकता. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा पाहतोय ना आपण, त्यांच्याच वाढदिवसानिमित्त म्हणजे माननीय श्री चंद्रकांत शेठ रामदास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज ही 1,50,000 रुपये पारितोषिकाची स्पर्धा तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर रक्तदान शिबिर सुद्धा आहे आणि त्यांना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा देखील वाढदिवसाच्या येतात. उद्या रक्तदान शिबिर देखील आपल्याला पाहणार आहोत आपण. आणि त्याचबरोबर आता सध्या स्पर्धा पाहतोय. नवी मुंबईच्या राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून देखील माननीय श्री चंद्रकांत शेठ पाटील साहेबांची ओळख आहे आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय.
निमेश दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. भावेश नाईक आणि ओमी केनी यांना आपण मैदानात पाहतोय. तर गोलंदाजीसाठी येतोय उरण तालुक्यातील कंठवली गावचा गोलंदाज ज्याने धर्मवीर चषक बांद्रे या ठिकाणी कोलगेट मैदानात बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा या हंगामात मिळवला होता, ज्यावेळेला स्काय रायडर अंतिम फेरीत दाखल झाली होती. आणि तोच वैभव, परंतु समोर जर पाहिलं तर भावेश आणि ओमी या हंगामात दोघांनी नवी मुंबईचं नाव केले महाराष्ट्रभर. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पाऊस कोसळतोय आणि दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. पहिला बॉल अतिशय वेगात या ठिकाणी पाहायला मिळतोय. वैभव पाटीलची ही खासियत आहे, परंतु त्या ठिकाणी बाईच्या सुरुवातीला एक धाव आली आहे. सुरुवात जर पाहिली तर वैभवने खूप चांगली केलेली आहे. ही खासियत देखील आहे. वेगवान गोलंदाजी करतात. यावेळेला वेगवान चेंडू, परंतु काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. ज्या वेगात आला त्याच वेगात टोलावला. भावेशच्या बॅट मधून मात्र या ठिकाणी येतोय फटका. षटकार येतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 7 वर गेलेली आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. पॉवरफुल बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे संधीच नव्हती, एवढ्या वेगात बॉल सीमारेषेच्या जवळ गेलाय. पुन्हा एकदा वैभव. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हो, इकडे कमबॅक करताना पाहिला मिळाले वैभव. पहिल्या बॉलवर, या अगोदरच्या बॉलवर षटकार आला, परंतु पुन्हा एकदा ट्रॅकवर येत आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी. हे त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. 51 धावांमध्ये देखील ही मॅच रंगेल का, हे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. जो जिंकणार आहे अंतिम फेरीत दाखल होणार आहे. यावेळेला मात्र पुन्हा बॅट फिरवली. हो, भावेश नाईकची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. आणि जरी काही बॉल चांगले आले असतील तरी बॅट फिरवली आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडेच पाठवले 6 धावांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर आता 13 वर जाताना पाहायला मिळते. वैभवने हा बॉल जर पाहिलं तर बॉडीच्या दिशेने केला होता आणि त्याचाच फायदा घेत असताना भावेश यांनी आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळलाय. परंतु पहिल्या डावात अशी काही षटकं पाहायला मिळाली ज्या षटकांमध्ये मात्र जास्त धावा आल्या होत्या. त्यानंतर देखील कमबॅक, कारण शेवटचं षटक जर पाहिलं तर केवळ 3 धावांचं आलं आणि ते की फॅक्टर राहिलं. कदाचित तिकडे 10-12 रन आले असते तर आणखीन एक मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकली असती. परंतु इकडे पाहिजे धाव घेण्याचा प्रयत्न. या छोट्या छोट्या चुका टाळाव्या लागतील, कारण एवढ्या मोठ्या संघाच्या विरुद्ध धावसंख्या तेवढी मोठी नाहीये. परंतु त्यातही जर पाहिलं तर मिक्स फील्ड होते. परंतु स्काय रायडरला मॅचमध्ये यायचं असेल तर डॉट बॉल विकेटसाठी जावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिकला मॅचमध्ये थांबायचं असेल तर अशाच प्रकारे धावा येणं गरजेचं आहे, जे भावेश सध्या करतायत. भावेश नाईक. यावेळेला उसळी होती. या बॉलला जर पाहिलं तर खेळलाय खरं, बॉलचा अंदाज त्या ठिकाणी येऊ शकलेला नाहीये. बॉल सातत्याने फिरत राहिला, फिल्डर देखील त्या भोवती गोल गोल फिरत राहिले आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 16 धावा आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती
अजूनही 35 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 35 धावा. 4 ओव्हरमध्ये 35 करायच्या आहेत. सोळा धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकात चांगली सुरुवात या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. 2 मोठे स्ट्रोक आले, 2 षटकार लगावले गेले. सूर्या मणिरत्नम गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन यायचं असेल तर एखाद्या चांगल्या षटकाची आवश्यकता आहे. आणि समोर जर पाहिलं तर भावेश नाईक आहेत. सूर्याचा हा वेगवान बॉल, काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालेत. बॉलचा टप्पा आणि त्यानंतर भावेशची बॅट आणि बॉल जातोय सीमारेषा पार. या मॅच मध्ये भावेश एका वेगळ्याच लय मध्ये पाहायला मिळत आहेत. बॉल वेगात केला, बॉल खोलवर केला आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. हेलिकॉप्टर उडवला 6 धावांसाठी भावेश नाईक. याही षटकाची सुरुवात जर पाहिली तर मोठ्या स्ट्रोकने होताना पाहायला मिळालेली आहे. एकावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न सूर्याचा. तोपर्यंत एक धाव मात्र गोशांकित क्षेत्रात चेंडू जाईल. इकडे घेतली गेलेली आहे. ओ आणखीन एक वेगवान बॉल, परंतु बॉलचा वेग एवढा आहे की यष्टीरक्षकांकडे देखील काही पर्याय नाहीये. परंतु धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा. अजून 21 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. कमी गतीचा बॉल मात्र या ठिकाणी टाकलाय. मागील बॉल भन्नाट वेगात, आता थोडासा कमी गतीने, परंतु डॉट बॉल येतोय. हे खूप महत्वाचं आहे. डॉट बॉल या ठिकाणी खूप महत्वाचे असतील. 20 बॉल मध्ये 27 करायचे आहेत अजूनही. भावेश नाईक 3 षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतायत सध्या भावेश नाईक. या बॉलवर जर पाहिलं तर समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. उजेर आले तोपर्यंत फेक देखील करतील. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावर आहेत. 19 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. या परिस्थितीचा फायदा घेतला जाईल का ते या ठिकाणी पाहायचंय. सलामीची जोडी आहे या मॅच मध्ये. भावेश खूप चांगली कामगिरी करतायत. हो आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु जरी सुरुवात चांगली नव्हती झाली त्यानंतरचा कमबॅक इकडे पाहायला मिळालं. आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25 धावा. हे षटक केवळ 9 धावांचं राहिलं. एक कमबॅक म्हणावं लागेल पहिल्या बॉलवरच्या षटकारानंतर देखील. आणि आता 3 ओव्हरमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर एक युवा खेळाडू येतोय जतन ठक्कर. घाटकोपरच्या पारशीवाडी आझाद नगर परिसरातील हा खेळाडू आहे. एक युवा खेळाडू आहे. चांगली कामगिरी करतायत. जतन ठक्कर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 झालेले आहेत आणि 25 झालेले आहेत आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 26 पाहिजे आहेत. मॅच संपलेली नाहीये.
जतन युवा खेळाडू आहेत, त्यांच्याकडे मात्र चेंडू सोपवण्यात आलाय, परंतु समोर भावेश आहेत. पहिला बॉल जास्त उसळी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर पंचांनी आपले हात फैलावले. इकडे चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कमबॅक करावं लागणार आहे, कारण सर्वच्या सर्व विकेट हातात आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमच्या. सातत्याने सिल्वर स्टार म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक म्हणा, मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावला या हंगामामध्ये किंवा फायनलमध्ये जाण्याचा. यावेळेला फटका चांगला, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 मध्ये 24, 17 चेंडू 24 धावांची आवश्यकता. जतन ठक्कर भावेश नाईकच्या विरुद्ध. हो, इकडे टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरवतायत, ही खासियत आहे या युवा खेळाडूची. जतन ठक्कर, आणि आजच्या दिवसात जतनने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आहे. सगळ्या मॅच मध्ये जतनने देखील प्रभावित केलंय. समोर जसं परिस्थिती सध्या विपरीत आहे जरूर, परंतु अशा प्रकारचे काही चेंडू टीमला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतील. याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे, कीपर देखील बीट. एक संधी जरूर होती, परंतु एका बाबतीत जतन समाधानी असेल, मोठा फटका नाही आला. एक धाव मात्र तिकडे येताना पाहायला मिळते, आणि समीकरण जर पाहिलं तर बदललंय. गुड जॉब नमित. पंधरा बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. जतन सध्या प्रभावित करतायत, युवा खेळाडू आहेत, आपल्या गोलंदाजीने प्रभावित करण्याचा प्रयत्न होतोय. भावेश सारखा एक जबरदस्त बॅटर सध्या आहे, परंतु दोन युवा खेळाडू, दोघेही युवा आहेत, एकमेकांच्या विरुद्ध चांगला परफॉर्मन्स देत आहेत. यावेळेला मात्र फटका हवेत आहे आणि तिकडे कॅच पकडली जाते. जतन ठक्करने टीमला कमबॅक करून दिलाय. भावेश नाईक सारखी एक मोलाची आणि महत्वाची विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते, परंतु आता पाहायचं आहे ज्या पद्धतीने या 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. मॅच मध्ये जर पाहिलं तर आता यानंतरचे म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रवेश झालाय असं मी म्हणेल, कारण 14 बॉलमध्ये 23 म्हणजे मॅच आहे. कारण खेळपट्टी ओली असल्यानंतर क्रिकेट दोलायमान होतं, आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेटचा राजा, आणि आजच्या दिवसात जर पाहिलं तर हे मैदान गाजवणारा खेळाडू. लगातार 2 मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर मॅच जिंकून दिली होती दिनेश कांबळे, दिनू. कालच दिनू आणि सुलतान यांच्या माध्यमातून SD ट्रॉफी झाली. एलएनटी कोणी त्या ठिकाणी विजयी झाली होते, आणि आता दिनू मैदानात आलेत खरे, परंतु समोर देखील एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे जतन ठक्कर घाटकोपरचा. अजूनही जर पाहिलं तर 14 बॉल 23 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. जो जिंकणार आहे अंतिम फेरीत जाणार आहे, त्यामुळे रणनीत्या तर दोन्ही बाजूने सुरू आहेत. बराचसा लांबोरचा रणप. जतन ठक्कर, हा बॉल जर पाहिलं तर पुल करताना पाहिला मिळाले, तिकडे थोडीशी मिक्सफील्ड होताना पाहिला मिळते. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय, आणि तिकडे एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. जतन ठक्कर जेमतेम 20 वर्ष वयाचा हा युवा गोलंदाज आहे, आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आपली टीम बॅकफुटला असताना पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणण्याचं काम केलं. 13 बॉल 22. आणखीन एक बॉल जो जबरदस्त टाकलाय. या युवा खेळाडूसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अशा परिस्थितीत त्याने गोलंदाजी केली आहे ज्या वेळेला टीम मॅच मधून बॅकफुटला गेली होती, आणि युवा टॅलेंट आज मात्र हे घाटकोपरचं माणिकलाल फारशीवाडी व परिसरातील या ठिकाणी चांगली कामगिरी करत आहे. केवळ 4 धावा जतन ठक्करने या ठिकाणी दिलेल्या आहेत, म्हणजे मॅचला ऑन ठेवलंय, कारण आता 12 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. 12 बॉल 23. हे क्रिकेट म्हणजे या विकेटवर खेळणं तेवढं सोपंही नाहीये. या विकेटची 2 वैशिष्ट्ये म्हणजे बॅट्समनला तेवढं सोपंही नाहीये,
आणि बॉलरनी मात्र भल्या भल्या बॉलरने एक्स्ट्रा रन सुद्धा दिलेले आहेत आज या ठिकाणी. परंतु या मैदानाचा एक वैशिष्ट्य मात्र नक्की, कितीही पाऊस आला पाणी कुठे थांबतंय, पाणी निघून जात आहे. मुचेन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 जुलैला सुद्धा तुम्ही क्रिकेट खेळत होता तिकडे. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी निमिष रेडकर 23. 12 बॉल 23. पाहिजे 23. शेवटचा बॉल डॉट आलाय. बावीस धावांची आवश्यकता आहे. चुकीला माफी आहे. नमित पाटील नाही तिकडे म्हणून झालं का. 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. निमिष रेडकर पहिल्या मॅच मध्ये केवळ 2 धावांचं षटक याच गोलंदाजाने केलं होतं. या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. समीकरण मात्र इकडे बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. निमिष रेडकर या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामात चर्चेत आलेलं नाव. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 11 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. निमिष यावेळेला निमिषचा हा बॉल टप्पा पडतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला गेलेला आहे. समीकरण बदलतंय. 10 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. आणि कारण महत्वाची मॅच आहे आणि दोघांनाही जिंकायचं आहे, त्यामुळे फायनल तर गाठायची आहे. नवी मुंबईतील मानाची स्पर्धा आहे आणि त्यामुळे प्रयत्न तर दोन्ही बाजूने सुरूच आहेत. कारण सहजासहजी या जगात कोणालाच आणि काहीच मिळत नाही, प्रत्येकाला मेहनतच करावी लागते. तसे दोन्ही टीम सध्या करतायत. अतिरिक्त धावा याच फॅक्टरचा चर्चा दिवसभर होते. अतिरिक्त धावा कुणालाही चुकल्या नाहीये तिकडे. सगळ्या संघाने दिल्यात, भरभरून दिलेल्या आहेत. परंतु मोक्याच्या क्षणी आला तर प्रतिस्पर्धी टीमचा मात्र फायदा होतोय आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. 10 बॉल 19. निमिष रेडकर समोर जर पाहिलं तर ओमी केणी. यावेळेला निमिषचा हा बॉल टप्पा पडतोय, उसळी घेतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करतायत. मॅच मात्र चांगलीच दोलायमान सुरू आहे. प्रेक्षकांना जे पाहिजे होतं शेवटची मॅच चुरशीची व्हावी, ती चुरस मात्र या ठिकाणी पाहिजे. 9 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. चुरशीचा सामना, आजच्या दिवसातील शेवटची मॅच चांगलीच रंगतदार ठरते आतापर्यंत. यावेळेला मात्र फटका टोलावलाय. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. ओ कॅच सुटलीये. ओ आणि धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील, नुसती कॅच नाही सुटली, 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. या चुका महागात पडू शकतात, परंतु मोठ्या फटक्यापासून मात्र या ठिकाणी दिनू बचावलेत. आणि प्रतिस्पर्धी टीमही म्हणत असेल समोरचा खेळाडू दिनू आहे. आजचा दिवस आणि दिनू हे वैशिष्ट्य राहिलेले आहे. धावफलक जर पाहिलं तर अजूनही 8 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. निमिष रेडकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक महत्वाची मॅच, संघर्षपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय निमिषचा, परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. समीकरण पुन्हा बदलत आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. काय मॅच बनली आहे. पहिल्या 2 ओव्हरला धावा आल्या होत्या, पहिल्याच ओव्हरला 16 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर मागील 3 ओव्हरमध्ये कमबॅक केलं गेलंय खरं, परंतु मॅच नाही संपली आहे. चांगली मॅच आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक, ओमी केणी, दिनू कांबळे दोन्ही मॅटर मात्र सध्या चर्चेत आहेत, परंतु निमिष रेडकर या हंगामात चर्चेत आलाय. वेगातील बॉल मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय आणि त्याच्याबरोबर पुन्हा एकदा आजच्या दिवसाची खासियत एक्स्ट्रा रन.
हा एवढे एक्स्ट्रा बॉल झाले असतील की मॅच 1 तास लवकर संपल्या असत्या, परंतु पाहूयात 7 बॉलमध्ये 15, 7 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. क्षणाक्षणाला संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. निमिष रेडकर समोर जर पाहिलं तर ओमी केणी, संघर्ष स्काय रायडर भटवाडी आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक यांच्यामधील. या वेळेला फटका जर पाहिलं तर इकडे पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे. चेंडूची फेकी केली आहे. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 14. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मॅच रंगली, कारण असं वाटलं होतं की मॅच आता 3 ओव्हरला संपवत आहेत की काय आदित्य प्रिया लॉजिस्टिक वाले, परंतु त्यानंतर जतनने टाकलेली बॉलिंग, त्यानंतर सूर्याने टाकलेली बॉलिंग आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी निमिष रेडकरने टाकलेली 8 धावांची ही बॉलिंग, हे षटक, हे तिन्ही षटकं महत्वाची राहिली. मॅच इक्वल आहे, कारण सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे दिनू कांबळे मैदानात आहेत. इतिहास घडवणार का? 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. विचार विनिमय केला जात आहे. ऑप्शन कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करायचं? जतन सुद्धा ऑप्शन असू शकतं, सूर्या सुद्धा ऑप्शन असू शकतं, वैभव सुद्धा ऑप्शन असू शकतं, परंतु निवडायचं आहे. आणि टीमसाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मग मॅच झाल्यानंतर चर्चा होते, बरं झालं याला दिली किंवा अरे काय याला दिली, अशा चर्चा मॅच झाल्यावर होतात. परंतु जर जिंकले तर ते सगळ्यांमुळे जिंकलेले असतात. मग हरल्यानंतर कर्णधाराचं नाव येतं की त्याने चुकीचा डिसिजन घेतला. त्यामुळे कर्णधाराची भूमिका काटेरी मुकुट असतो. कॅप्टन कुणालाही नाही बनवत, कॅप्टन संघातील प्रमुख व्यक्तीला बनवलं जातं. जिंकल्याचं श्रेय तर सगळेच घेतात, परंतु पराभवाचं खापर बऱ्याचदा कॅप्टनवर फोडलं जातं. त्यामुळे कॅप्टनची भूमिका महत्वाची असते. पाहूया बॉलिंगसाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे. शेवटी निर्णय काय घेतण्यात आलाय बॉलिंगसाठी? यस, घाटकोपरचा 20 वर्षीय गोलंदाज, युवा गोलंदाज जतन ठक्कर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. आणि निर्णय योग्य आहे की अयोग्य मॅच झाल्यानंतर कळणार आहे. परंतु पाहूया, या युवा गोलंदाजाच्या हातात निमिष रेडकर आणि भावेशने चेंडू सोपवण्यात आलेला आहे. पाहूया, जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचा षटक चुरस पाहिला मिळते क्रिकेटच्या खेळातील. आणि इकडे शेवटचं षटक. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला ओमी केणी यांनी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. काय टायमिंग होतं ओमीचं या ठिकाणी, आणि पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. हा बॉल जर पाहिला तर जतनच्या माध्यमातून थोडासा पुढे केला होता. ओमीने खूप चांगल्या पद्धतीने त्याला पिक केलं आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. 5 मध्ये 8. मॅच नाही संपली, अजूनही मॅच नाही संपली आहे. एक फटका आलाय खरा, परंतु आता या ठिकाणी पाहायचं आहे जो दबाव निर्माण केला होता तो मात्र थोडासा हटलेला आहे. आणि आता जर पाहिलं तर 60-40 मॅच 60% आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या बाजूने गेली आहे, 40% भटवाडीच्या बाजूने अजूनही आहे स्काय रायडरच्या. कारण एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो आणि तो मात्र जतनला इकडे टाकावा लागणार आहे. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे संघर्ष कायम आहे आणि मॅच ऑन आहे. 4 मध्ये 7 कंपल्सरीचा असा नियम आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच अपेक्षेप्रमाणे रंगली आहे. $3,500 प्रेक्षक युट्यूबला आताही या मॅचचा आनंद घेत आहेत. जतन या वेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय आणि अफलातून स्ट्रोक होता. वा ओमी वा, मोक्याच्या क्षणी गिअर चेंज केलाय आणि ही मॅच जर पाहिली तर आता जवळपास फिनिश झालेली आहे. कारण आता केवळ एका धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. जतन यांच्यावर हल्ला चढवला गेला आणि केवळ एका धावेची आवश्यकता. आदित्य प्रिया दबाव निर्माण केला स्काय रायडरने, परंतु या मॅचला आता जिंकण्याच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. ओमी केणीने केलेली जबरदस्त कामगिरी इकडे पाहायला मिळाली. जतन आणि या मॅचला जिंकलं गेलेलं आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक. अभिनंदन दीपक चव्हाण साहेब, अभिनंदन रोहित गलांडे.
आणि या मॅचला जिंकत असताना अंतिम फेरीत दाखल होतोय. स्काय रायडर सुद्धा चांगली खेळली, लक्षात राहील सगळ्यांना त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा. आणि त्याचबरोबरने सचिन मोरे, विकास कोरडे आपलंही विशेष कौतुक. आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचवर टंका पिटताना पाहायला मिळाले, ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. आणखीन एक स्पर्धा फायनलमध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण आणि कंपनी. ओमी केणी, दिनू कांबळे खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. आणि आजच्या दिवसातील या मॅचवर जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमचं नाव पाहायला मिळत आहे. हा, या अगोदरच्या मॅच साठी दिनू कांबळे यांना 2000, दीपक चव्हाण साहेबांकडून आणि ओमी आणि सुलतान 2,000 रुपयाचा पुरस्कार. ओमी केणी आणि सुलतान यांना 2,000 रुपयाचा पुरस्कार असेल. तर आजचा दिवस खूप चांगला राहिला. मी भूषण पाटील, माझे मित्र